नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सेस गायडन्स पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन एम एम सी म्हणजेच काय, नवी मुंबई महानगरपालिकेची जी तुमची स्टाफ नर्स पदाची परीक्षा होणार आहे, तर या परीक्षेच्या दृष्टीने आपण PYQ डिस्कस करणार आहोत. ओके, तर PYQ म्हणजे काय होते मित्रांनो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. तर ओके, तर कोणत्या इयरचे क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत? 2018. ओके, तर 2018 मध्ये NMMC म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेची स्टाफ नर्स पदाची परीक्षा झालेली होती. तर ही परीक्षा एकूण 2 शिफ्टमध्ये झालेली होती, शिफ्ट 1 शिफ्ट 2. तर पहिली जी शिफ्ट होती मित्रांनो 10 ते 12च्या दरम्यानची, तर त्या शिफ्टचा पेपर आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके, तर त्यालाच आपण वन बाय वन वेगवेगळ्या पार्टमध्ये डिस्कस करत आहोत. ओके, प्रत्येक पार्टमध्ये आपण 10 क्वेश्चन्स डिस्कस करत आहोत मित्रांनो. तर आजपर्यंत आपले टोटल 5 पार्ट्स कंप्लीट झालेले आहेत. ओके, म्हणजेच किती क्वेश्चन्स कंप्लीट झालेले आहेत? 50 प्रश्ने कंप्लीट झालेली आहेत. ओके, 5 पार्टमध्ये प्रत्येकी 10 प्रश्नाप्रमाणे 50 प्रश्न कंप्लीट झालेली आहेत. तर आजचा आपला मित्रांनो PYQ सिरीजचा पार्ट 6 असेल. ओके, तर या पार्ट 6 मध्ये आपण किती क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत? अगेन 10 क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 51 टू क्वेश्चन नंबर 60च्या मध्ये जेवढे काही प्रश्न असणार, टोटल 10 प्रश्न असणार, हे सगळी प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, तर बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकत असणार एक्झाम डेट. केव्हाची होती एक्झाम? 18 नोव्हेंबर 2018. आणि एक्झाम टाइम म्हणजे जी शिफ्ट होती, फर्स्ट शिफ्टचा पेपर होता मित्रांनो. हा कोणती शिफ्ट आहे? 10 AM टू 12 PM ची शिफ्ट आहे. ओके, तर आता आपण डायरेक्टली जो क्वेश्चन नंबर 51 आहे तिकडे आपण स्क्रॉल डाऊन करून घेऊयात मित्रांनो. ओके ओके, तर क्वेश्चन नंबर 51 आहे मित्रांनो. इन द लेविन्स इक्वेशन B इज इक्वल टू F इन ब्रॅकेट PE रेफर्स टू. तर आपल्याला काय विचारण्यात आलेलं आहे? ई कशाला आपल्याला डिनोट करत आहे ते म्हटलेलं आहे. ओके, तर हा लेविन्स इक्वेशन काय आहे मित्रांनो? तर बेसिकली ज्यावेळेस आपल्याला बिहेवियर अंडरस्टँड आणि एक्सप्लेन करायचं आहे, तर त्यावेळी आपण कोणता इक्वेशन यूज करत असतो? लेविन्स इक्वेशन यूज करत असतो. तर या लेविन्स इक्वेशनमध्ये एकूण कंपोनंट्स किती असतात मित्रांनो? टोटल 3 कंपोनंट असतात. कोणते कोणते असतात? एक तर B असतो, P असतो आणि E असतो. ओके, तर आत्ताच जस्ट सांगितलेलं आहे मित्रांनो की लेविन्स इक्वेशन आपण कशाकरिता यूज करत असतो? की ज्यावेळेस आपल्याला एक बिहेवियर एक्सप्लेन करायचा आहे किंवा त्याला अंडरस्टँड करायचं आहे, तर त्यावेळेस यूज करत असतो. म्हणजे B फॉर काय होणार मित्रांनो? बिहेवियर होणार. ओके, काय होणार? बिहेवियर. ओके, P फॉर काय होणार? पर्सन होणार. ओके, कोण होणार? पर्सन. ओके, P फॉर काय होणार? पर्सन होऊ शकतो. त्यानंतर आहे मित्रांनो E फॉर एन्व्हायरमेंट होणार. ओके, काय होणार? एन्व्हायरमेंट. बेसिकली आपण काय करत आहोत? पर्सनचा बिहेवियर आणि एन्व्हायरमेंटचा असेसमेंट करत आहोत किंवा अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करत आहोत. ओके, तर यामध्ये आपल्याला ई विचारलेला आहे मित्रांनो. तर ई म्हणजे काय होत आहे म्हटलेलं आहे? एन्व्हायरमेंट. तर आपल्याला ऑप्शन बघूया, तर आपल्याला ऑप्शन ए मध्येच आपला आन्सर दिसतोय. तर ई फॉर काय होतं? एन्व्हायरमेंट होतं. तर क्वेश्चन नंबर 51चा आन्सर असेल ऑप्शन ए, एन्व्हायरमेंट. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो, क्वेश्चन नंबर 52. सोमनाम्बुलिझम रेफर्स टू. ओके, तर बघा मित्रांनो, हा जो वर्ड आहे हा 2 वर्ड पासून तयार झालेला आहे. कोणता आहे? पहिला वर्ड सोमना. ओके, आणि दुसरा वर्ड कोणता आहे? ॲम्बुलिझम. ओके, तर सोमनाचा मिनिंग काय होतं मित्रांनो? ऑलवेज रिमेंबर, स्लीप होतो. ओके, काय होतो? स्लीप. आणि ॲम्बुलिझमचा मिनिंग काय होतं मित्रांनो? वॉकिंग. ओके, काय होते? वॉकिंग. ज्यावेळेस ॲम्बुलिझम, जेव्हा ॲम्बुलिझम वर्ड येतो तर त्याचा मिनिंग काय होणार? वॉकिंग होणार. तर असा पर्सन जो काय करतो? झोपेमध्ये चालतो, तर त्याला आपण काय म्हणणार? सोमनॅम्बुलिझम म्हणणार. ओके, तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए बेड वेटिंग, ऑप्शन बी स्लीप टॉकिंग, ऑप्शन सी स्लीप वॉकिंग. तर बघा या ठिकाणी आपला आन्सर दिसत आहे स्लीप वॉकिंग. ओके, आणि त्यानंतर आपल्याला अजून या ठिकाणी काही वर्ड्स दिसत आहेत मित्रांनो, ॲज लाईक मित्रांनो बेड वेटिंग. तर बेड वेटिंग म्हणजे काय? रात्री झोपेत ज्यावेळेस एखादा पर्सन बेड वेट करत असेल, म्हणजेच बेसिकली युरिन पास करत असेल, तर त्याला आपण बेड वेटिंग म्हणतो. तर त्याला टर्म काय दिले जाते मित्रांनो? नॉक्टर्नल एनयुरेसिस म्हटलं जाते. ओके, काय म्हटलं जाते? नॉक्टर्नल एनयुरेसिस म्हटलं जाते. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो स्लीप टॉकिंग. तर आत्ता जस्ट सांगितलेलं आहे मित्रांनो, स्लीपला कोणता वर्ड डिनोट करत असतो? सोमना. ओके, आणि टॉकिंगला मग कोणता वर्ड यूज होणार? तर याला यूज होणार मित्रांनो लोकी. ओके, काय होणार? लोकी. तर यासाठी वर्ड कोणता यूज होणार मित्रांनो? सोमन्यालॉकी. ओके, LOQYUY. ओके, सोमन्यालॉकी. ओके, सोमन्यालॉकी म्हणजे काय होते मित्रांनो? स्लीप टॉकिंग. ओके, आणि त्याच्यानंतर आहे मित्रांनो एक्सेसिव्ह स्लीपिंग. तर एक्सेसिव्ह स्लीपिंगला आपण हायपरसोमनिया म्हणत असतो. ओके, बघा स्लीपिंग. ओके, स्लीपिंगला आपल्याला वर्ड कोणता दिसतोय? सोमन्या वर्ड दिसतोय. म्हणजे एक्सेसिव्ह आहे, तर एक्सेसिव्हला आपण हायपर वर्ड देऊ शकतो. आणि स्लीपिंगला काय म्हटलेला होता?
सोमना वर्ड यूज दिलेला होता, तर याला आपण काय म्हणू शकतो, हायपरसोमनिया म्हणू शकतो. ओके, क्लिअर आहे. तर हायपरसोमनिया बघा, सोमनिया जो वर्ड आहे मित्रांनो हा स्लीपिंगला डिनोट करत आहे. तर एकतर याच्यामध्ये युसोमनिया असू शकतो, युसोमनिया. तर जेव्हा जेव्हा यू टर्म लागतो मित्रांनो, तर याचा मिनिंग होतो नॉर्मल. म्हणजेच काय होणार, यामध्ये नॉर्मल स्लीपिंग असेल. ओके, जर स्लीपिंग इन्क्रीज जर झाली तर त्याला आपण हायपरसोमनिया म्हणणार. जर स्लीपिंग डिक्रीज जर झाली त्याला आपण हायपोसोमनिया म्हणत असतो. ओके, काय म्हणत असतो, हायपोसोमनिया. क्लिअर आहे. त्यानंतर समजून घ्या, जर स्लीप तुम्ही झोपायला जाणार परंतु झोप येणारच नाही, तर त्याला आपण इन्सोमनिया वर्ड यूज करतो. ओके, इन्सोमनिया. ओके, इन्सोमनिया म्हणजे काय, लॅक ऑफ स्लीप और काय म्हणू शकतो, डिफिकल्टी इन स्लीप इंडक्शन सुद्धा म्हणू शकतो. ओके, तर क्वेश्चन नंबर 52 मध्ये काय विचारलेला होता, सोमना एम्बुलिझम म्हणजेच काय होणार, स्लीप वॉकिंग होणार. ओके, तर याचा आन्सर असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 53, पाल्मर सायन्स एलिसिट्स. ओके, तर बघा, ज्यावेळेस आपण प्रेग्नन्सीमध्ये काही सायन्स असेस करत असतो, टोटल 3 टाईपचे साईन असेस करत असतो मित्रांनो. ओके, तर त्यामधला जो पाल्मर साईन आहे तो आपल्याला काय शो करत आहे. ओके, तर ते सगळे सायन्स कोणते कोणते आहेत ते 1 बाय 1 बघून घेऊयात. तर बघा, प्रेग्नन्सीमध्ये किती प्रकारचे सायन्स असतात मित्रांनो, 3 प्रकारचे. एक तर प्रिझम्पटिव्ह सायन्स असतात, दुसरे प्रोबेबल सायन्स असतात आणि तिसरे कोणते असतात, पॉझिटिव्ह ऑर कन्फर्मेटिव्ह सायन्स. ओके, तर प्रिझम्पटिव्ह साईन म्हणजे काय, आपण त्याच्यावरती रिलाय करू शकत नाही मित्रांनो. ओके, जस्ट आपण गेस करू शकतो. ओके, त्याला आपण प्रिझम्पटिव्ह साईन म्हणणार. ॲज लाईक अमिनोरिया जर असेल, म्हणजे अमिनोरिया म्हणजे काय, जर मेन्सेस स्टॉप झालेले असताना तर त्या केसला आपण अमिनोरिया म्हणत असतो. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर समजून घ्या, पेशंटला नॉझिया अँड वॉमिटिंग असेल. ओके, नॉझिया अँड वॉमिटिंग असेल तर त्याला सुद्धा आपण प्रिझम्पटिव्ह साईन म्हणणार. ओके, त्यानंतर समजून घ्या, पेशंटला फटीग असेल. ओके, काय आहे, फटीग आहे. किंवा मग अजून ब्रेस्ट चेंजेस असणार पेशंटमध्ये, ब्रेस्ट चेंजेस. किंवा अजून पेशंटमध्ये क्विकनिंग असेल. क्विकनिंग म्हणजे बच्चा जो लात मारतो आतमध्ये, बेबी काय करतो, किक करतो, त्याला आपण काय म्हणत असतो, क्विकनिंग म्हणत असतो. हे कोणत्या वीकमध्ये दिसून येते, जवळपास 16 ते 20व्या वीकमध्ये दिसून येते. ओके, क्लिअर आहे. तर क्विकनिंग, तर हे सगळे सायन्स कोणते आहेत, प्रिझम्पटिव्ह सायन्स आहेत. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो प्रोबेबल सायन्स. तर प्रोबेबल सायन्समध्ये कोणते कोणते सायन्स येतात, ॲज लाईक गुडेल साईन येतो मित्रांनो, याच्यामध्ये गुडेल साईन येतो. ओके, किंवा मग याच्यामध्ये अजून चॅडविक साईन येतो, ज्यालाच आपण जॅकविमर साईन सुद्धा म्हणू शकतो. किंवा त्याच्यामध्ये अजून ब्रॅक्स्टन हिक्स सायन्स येतात. ओके, ब्रॅक्स्टन हिक्स सायन्स. ओके, त्यानंतर बॅलोटमेंट असतो, इंटरनल बॅलोटमेंट, एक्सटर्नल बॅलोटमेंट असते. ओके, त्यानंतर असतात मित्रांनो पॉझिटिव्ह, किंवा त्यालाच आपण काय म्हणणार, कन्फर्मेटरी साईन म्हणणार. ओके, काय म्हणणार, पॉझिटिव्ह ऑर कन्फर्मेटरी साईन. तर पॉझिटिव्ह साईन म्हणजे कन्फर्म, कशाने प्रेग्नन्सी कन्फर्म होऊ शकते, समजून घ्या, आपल्याला फिटल मोमेंट दिसून येत असणार. ओके, काय दिसून येतात, फिटल मोमेंट. किंवा जर फिटल हार्ट रेट घेतला तर ते आपल्याला ऐकायला येतात, फिटल HR म्हणून घेणार त्याला. ओके, किंवा त्याच्यानंतर आपण USG जर केली तर USG मध्ये फिटस प्रेझेंट दिसून येत आहे, फिटस प्रेझेंट इन USG. तर हे सगळे साईन कोणते कोणते आहेत, कशाचे आहेत मित्रांनो, पॉझिटिव्ह सायन्स आहेत, कन्फर्मेटरी सायन्स आहेत. ओके, क्लिअर आहे. तर आता याच्यामध्ये जे गुडेल सायन्स किंवा चॅडविक सायन्स आहेत त्याला आपण प्रोबेबल सायन्स म्हटलेले होते. तर हे सायन्स कोणते कोणते आहेत तर ते आपण 1 बाय 1 समजून घेऊयात. ओके, तर बघा, पहिला साईन कोणता आहे, गुडेल सायन्स. ओके, पहिला कुठला आहे, गुडेल सायन्स. तर गुडेल सायन्स कोणत्या वीकमध्ये दिसून येतो, 6th वीकमध्ये दिसून येतो. ओके, कोणत्या वीकमध्ये, 6th वीक. आणि हा काय शो करतो, जे सर्विक्स असते त्याच्यामध्ये आपल्याला सॉफ्टनिंग फील होणार, सॉफ्टनिंग इन द सर्विक्स. ओके, सर्विक्समध्ये काय दिसून येत आहे, सॉफ्टनिंग दिसून येत आहे. त्यानंतर आहे मित्रांनो हेगार साईन. हेगार साईन कोणत्या वीकमध्ये दिसून येतात, हे 8th वीकमध्ये दिसून येतात. ओके, कोणत्या वीकमध्ये दिसून येणार, 8th वीकमध्ये. बेसिकली हेगार सायन्स काय डिनोट करणार, जो युटेराईन सेगमेंट असतो म्हणजे लोअर सेगमेंट. ओके, तर बघा, हा जसा युटेरस आहे मित्रांनो, तर हा अप्पर सेगमेंट झाला आणि हा खालचा म्हणजे लोअर सेगमेंट झाला. तर या लोअर सेगमेंटमध्ये आपल्याला काय दिसून येणार, सॉफ्टनिंग दिसून येणार. किंवा इस्थमस जो आहे तर इस्थमसमध्ये आपल्याला काय प्रेझेंट दिसणार, सॉफ्टनिंग दिसून येणार. ओके, सॉफ्टनिंग इन लोअर युटेराईन सेगमेंट. ओके, लोअर युटेराईन सेगमेंट. ओके, तर लोअर युटेराईन सेगमेंटमध्ये आपल्याला काय दिसत आहे, सॉफ्टनिंग दिसत आहे. किंवा इस्थमसमध्ये आपल्याला काय दिसून येत आहे, सॉफ्टनिंग दिसून येत आहे. त्याला आपण हेगार सायन्स म्हणत असतो. ओके, त्यानंतरचे साईन आहेत मित्रांनो पाल्मर साईन. तर पाल्मर साईन जे असतात हे आपल्याला 4th वीकमध्ये दिसून येतात. ओके, हे काय डिनोट करतात मित्रांनो, हे बेसिकली इंटरमिटंट कॉन्ट्रॅक्शन्स डिनोट करत असतात. ओके, इंटरमिटंट कॉन्ट्रॅक्शन्स डिनोट करत. ओके, इंटरमिटंट कॉन्ट्रॅक्शन ऑफ युटेरस म्हणून घेऊयात. ओके,
तर युटेरसमध्ये काय असतात, इंटरमिटंट कॉन्ट्रॅक्शन असतात. आणि यांची लेंथ किती असते, कॉन्ट्रॅक्शनची लेंथ किती असते मित्रांनो, जवळपास 30 सेकंडची लेंथ असते. ओके, हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 30 सेकंड कॉन्ट्रॅक्शन होणार, एक गॅप येणार मित्रांनो, परत 30 सेकंडचा एक ड्युरेशनचा काय असेल, कॉन्ट्रॅक्शन असेल, परत अशी गॅप येणार, परत 30 सेकंडचा कॉन्ट्रॅक्शन असेल, परत गॅप येणार. तर अशा प्रकारचे आपल्याला इंटरमिटंट कॉन्ट्रॅक्शन दिसून येतात. तर त्याला आपण काय म्हणत असतो, पाल्मर सायन्स म्हणत असतो. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर आहे मित्रांनो ओसिएंडर सायन्स. ओके, तर ओसिएंडर सायन्स म्हणजे काय होतात मित्रांनो, तर बेसिकली हे जे ओसिएंडर सायन्स असतात हे आपल्याला 8th वीकमध्ये दिसून येतात. तर हे काय शो करतात, बेसिकली ज्या वेळेस आपण वजायनामध्ये फील करतो, म्हणजे कशामध्ये, जे लॅटरल फॉर्निसेस आहेत कुठे प्रेझेंट असतात, वजायनामध्ये प्रेझेंट असतात. ओके, तर त्यामध्ये आपल्याला पल्सेशन फील होणार. काय फील होणार, पल्सेशन. ओके, पल्सेशन इन लॅटरल फॉर्निक्स म्हणून घेऊयात. ओके, लॅटरल फॉर्निक्स ऑफ वजायना. ओके, तर वजायनामध्ये जे लॅटरल एरिया आहे तर त्या ठिकाणी फॉर्निक्स नावाचा जो एरिया असतो त्या ठिकाणी आपल्याला पल्सेशन फील होतं. तर त्याला आपण काय म्हणत असतो, ओसिएंडर सायन्स म्हणत असतो. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो जॅकविमर सायन्स. ओके, तर या जॅकविमर सायन्सलाच आपण चॅडविक सायन्स सुद्धा म्हणू शकतो. ओके, चॅडविक्स साइन सुद्धा म्हणू शकतो. ओके, जॅकविमर सायन्सला आपण काय म्हणता येतं, चॅडविक साइन. ओके, तर हे चॅडविक साइन काय असतात मित्रांनो, बेसिकली हे आपल्याला 8th वीकमध्ये दिसून येतात. कोणत्या वीकमध्ये दिसून येतात, 8th वीकमध्ये. तर यामध्ये ब्लूइश डिस्कलरेशन दिसून येणार. ओके, ब्लूइश डिस्कलरेशन, कशाचा ब्लूइश डिस्कलरेशन, ऑफ वजायना अँड सर्विक्स, ऑफ वजायना अँड सर्विक्स. ओके, तर सर्विक्स आणि वजायनामध्ये आपल्याला जर ब्लूइश डिस्कलरेशन दिसून येत असेल कोणत्या वीकमध्ये, 8th वीकमध्ये, तर त्याला आपण जॅकविमर साइन किंवा मग चॅडविक साइन म्हणू शकतो. ओके, कशामुळे ब्लूइश डिस्कलरेशन येतो, ड्यू टू इन्क्रीज्ड ब्लड फ्लो. ओके, ब्लड फ्लो काय होणार, इन्क्रीज होणार सर्विक्स आणि वजायनामध्ये. ओके, तर त्यामुळे काय होणार, आपल्याला ब्लूइश डिस्कलरेशन दिसून येणार. किंवा यालाच आपण ब्लूइश डिस्कलरेशनलाच आपण ऑर काय म्हणू शकतो, डस्की ह्यू कलर सुद्धा म्हणू शकतो. ओके, डस्की ह्यू. ओके, डस्की ह्यू कलर सुद्धा याला म्हणू शकतो. ओके, क्लिअर आहे. त्यानंतरचा साईन आहे मित्रांनो इंटरनल बॅलोटमेंट आणि त्याच्यानंतर असतो एक्सटर्नल बॅलोटमेंट, त्याच्यानंतर असतं HCG हॉर्मोन. ओके, तर इंटरनल बॅलोटमेंट जो असतो मित्रांनो हा आपल्याला 16 ते 18व्या वीकमध्ये दिसून येतो. ओके, त्यानंतर असतो मित्रांनो एक्सटर्नल बॅलोटमेंट, तर हा आपल्याला 20th वीकमध्ये दिसून येतो. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो HCG हॉर्मोन. तर HCG हॉर्मोन कुठे प्रेझेंट असतो, सिन्सिओ ट्रोपोब्लास्ट लेअर असतो त्यामध्ये प्रेझेंट असतो. कुठून सिक्रेट होणार, इट इज प्रेझेंट इन सिन्सिओ ट्रोफोब्लास्ट. ओके, सिन्सिओ ट्रोफोब्लास्टमध्ये प्रेझेंट असतो. ओके, सिन्सिओ ट्रोफोब्लास्ट लेअरमध्ये काय प्रेझेंट असणार, सेल्स प्रेझेंट असतात, ते काय करतात, HCG हॉर्मोन सिक्रेट करतात. ओके, क्लिअर आहे. तर बेसिकली आता जो HCG हॉर्मोन आहे त्याला आपण असेस कसं करणार, कुठे असेस करणार, एकतर आपण याला ब्लडमध्ये असेस करू शकतो. ओके, ब्लडमध्ये ज्यावेळेस आपण याला असेस करत आहोत तर आपल्याला कोणत्या ड्युरेशनमध्ये दिसून येणार, 8th डे दिसून येणार. ओके, 8th डे म्हणजे कोणता 8th डे, जो फर्टिलायझेशनच्या नंतरचा. ओके, फर्टिलायझेशन झाल्याच्या 8 दिवसानंतर आपल्याला ब्लडमध्ये दिसून येणार. आणि युरिनमध्ये केव्हा दिसून येणार मित्रांनो, युरिनमध्ये हा आपल्याला 14th डे वरती दिसून येतो. ओके, 14th डे ऑफ फर्टिलायझेशन. ओके, फर्टिलायझेशनच्या 14व्या दिवसामध्ये आपल्याला काय दिसून येणार, युरिनमध्ये HCG हॉर्मोन दिसून येणार. ओके, जर याचा तुम्हाला पीक लेवल विचारला, हायेस्ट लेवल. ओके, पीक लेवल किंवा यालाच आपण काय म्हणू शकतो, मॅक्झिमम सिक्रेशन म्हणू शकतो. ओके, काय म्हणू शकतो, मॅक्झिमम सिक्रेशन. तर हा आपल्याला कोणत्या ड्युरेशनमध्ये दिसून येतो, 8th to 10th वीक ऑफ प्रेग्नन्सी. ओके, जो प्रेग्नन्सीचा 8 ते 10वा वीक आहे त्यामध्ये आपल्याला एकदम पीक लेवल किंवा मॅक्झिमम लेवल दिसून येत असते. ओके, लेवल किती असते या ड्युरेशनमध्ये, लेवल जर विचारली तर लेवल किती असते, 100 to 200 इंटरनॅशनल युनिट पर ml इतकी लेवल असते. 100 to 200 इंटरनॅशनल युनिट पर ml इतकी असते. किंवा त्याला जर लॅकमध्ये जर विचारलं तर हे जवळपास 1 lakh to 2 lakh मिली इंटरनॅशनल. ओके, मिली इंटरनॅशनल युनिट पर ml इतकी असते. ओके,
तुम्हाला एकतर प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, मिली इंटरनॅशनलमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा इंटरनॅशनल युनिटमध्ये. इंटरनॅशनल म्हणजे किती असणार मित्रांनो, 100 to 200 इंटरनॅशनल युनिट पर एम एल असेल. आणि मिली इंटरनॅशनल युनिटमध्ये जर विचारलं तर याचा लेवल किती असतो, 1 लाख to 2 लाख मिली इंटरनॅशनल युनिट पर एम एल असतो. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो पिस्कासेक साईन. पिस्कासेक साईन काय डिनोट करतात आपल्याला, ज्या वेळेस आपल्याला युटेरसची हाईट अनइवन दिसत आहे. ओके, कशी दिसणार, हे अशा प्रकारची युटेरसची हाईट दिसून येणार, तर याला आपण काय म्हणत असतो, पिस्कासेक साईन म्हणत असतो. ओके, काय म्हणत असतो, पिस्कासेक साईन. अनइवन युटेराइन हाईट. ओके, युटेराइन हाईट त्याला आपण काय म्हणणार, हाईट ऑफ युटेरस म्हणून घेऊयात किंवा युटेरस म्हणण्यापेक्षा सरळ सरळ या ठिकाणी युटेराइन म्हटलेलंच आहे. तर काय होणार, अनइवन युटेराइन हाईट म्हणजेच काय होतो, पिस्कासेक साईन होते. ओके, क्लिअर आहे. तर हे अशा प्रकारचे आपल्याला साईन बघायला भेटतात. तर अगेन आपल्या क्वेश्चनकडे वळूया. तर क्वेश्चनमध्ये काय विचारलं होतं मित्रांनो, पाल्मर सायन्स विचारलं होतं. तर पाल्मर सायन्स मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं, या ठिकाणी इंटरमिटंट युटेराइन कॉन्ट्रॅक्शन जर होत असेल तर त्याला आपण पाल्मर सायन्स म्हणत असतो. ओके, तर हार्डनिंग ऑफ द सर्व्हिक्स होत आहे का मित्रांनो, नाही, इंटरमिटंट युटेराइन कॉन्ट्रॅक्शन्स होत आहे. तरी बघा या ठिकाणी आपल्याला ऑप्शन बी मध्ये इंटरमिटंट युटेराइन कॉन्ट्रॅक्शन्स दिसून येत आहे. तर क्वेश्चन नंबर 53 चा आन्सर काय असेल, ऑप्शन बी असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 54, टेरॅटोजन्स आर. ओके, तर टेरॅटोजन्स मीन्स काय होतात मित्रांनो, टेरॅटोजन्स मीन्स काय होतात, जे अशा टाईपचे एलिमेंट्स जे आपल्या बॉडीला हार्मफुल असणार. ओके, तर हार्मफुल आहे, तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, ऑप्शन ए विटॅमिन सप्लिमेंट गिवन ड्युरिंग प्रेग्नन्सी. बघा विटॅमिन हार्मफुल असतं तर मग विटॅमिन सप्लिमेंट तर देणार, म्हणजे हार्मफुल वस्तू तर देऊ शकत नाही. ओके, तर हा आन्सर होणार नाही. एजंट यूज टू इंड्यूस लेबर ड्युरिंग प्रेग्नन्सी. बघा अशा टाईपचे एजंट जे काय करतात, लेबर इंड्यूस करत आहेत प्रेग्नन्सीमध्ये, तर तशा टाईपच्या एजंट्सला आपण ऑक्झिटोसिस म्हणतो. ओके, काय म्हणतो, ऑक्झिटोसिक्स. ओके, ऑक्झिटोसिक्स म्हणत असतो. ओके, बेसिकली याला ऑक्झिटोसिक एजंट असतात, हे ऑक्झिटोसिक एजंट्स असतात. ओके, जे काय करतात, लेबर इंड्यूस करतात. परंतु यामध्ये काय म्हटलं होतं, टेरॅटोजन म्हटलेलं होतं. जे टेरॅटोजन कसे असतात, हार्मफुल असतात. ओके, तर हा सुद्धा आन्सर होणार नाही. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, ऑप्शन सी एजंट्स दॅट आर युज्ड फॉर स्टॉपिंग ब्लिडिंग ऑर पोस्ट प्रेग्नन्सी. ओके, प्रेग्नन्सी कंप्लीट झाल्यानंतर ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी एजंट यूज होत आहेत का, बघा एजंट तर यूज होणार नाही, बिकॉज हे कसे आहेत, हार्मफुल आहेत. तर जे आपण ब्लिडिंग स्टॉप करण्यासाठी एजंट यूज करतो त्यांना आपण ऑक्झिटोसिनचा यूज करतो. ओके, काय कशाचा यूज करतो, ऑक्सिटोसिन जो हॉर्मोन आहे त्याचा यूज करतो, किंवा मग आपण अँटीफिब्रिनोलायटिक्सचा यूज करू शकतो. अँटीफिब्रिनोलायटिक्सचा यूज करू शकतो. ॲज लाईक अँटीफिब्रिनोलायटिक्समध्ये काय यूज करणार, ट्रॅनेक्झॅमिक ॲसिड, ट्रॅनेक्झॅमिक ॲसिडचा यूज करणार. ओके, जे इंजेक्शन पॉज वगैरे येते किंवा इंजेक्शन ट्रॅनेक्झा येते तर ते काय आहे, बेसिकली ट्रॅनेक्झॅमिक ॲसिड आहे. ओके, तर याचा यूज करणार. तर हा सुद्धा आन्सर होणार नाही. तर यामध्ये ऑप्शन डी म्हणजे काय म्हटलेलं आहे, एजंट विच कॉज माल फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ. बघा मी काय म्हटलं होतं, हार्मफुल आहे, हार्मफुल असेल म्हणजेच काय, हा मॉल फॉर्मेशन करू शकतो. तर म्हणजेच क्वेश्चन नंबर 54चा आन्सर काय असेल, ऑप्शन डी असेल. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 55. ओके, तर क्वेश्चन नंबर 55 मध्ये काय म्हटलेलं आहे, खालील अर्थाच्या मनी शोधा. ओके, तर बघा एक काय सेंटेन्स दिलेला आहे, त्याच्या अर्थाची मन आपल्याला शोधून काढायची आहे. काय सेंटेन्स आहे, आवश्यक तिथे मदत न करता ज्याला गरज नाही त्याला मदत करणे. त्यासाठी कोणती म्हण असेल मित्रांनो, भाताला तांदूळ आणि पाण्याला उधाण, मनसुबे केले आणि दिवस निघून गेले, भरवशाच्या म्हशीला टोणगा, मानेवर गळू आणि पायाला जळू. बघा समजून घ्या, पायाला जर जळू चिपकलेला असेल आणि तुम्ही जर मानेला गळू लावत असणार तर त्याचा अर्थ काय, काहीच फायदा होणार नाही. ओके, तर त्यासारखेच हा आहे, म्हणजे जिथं आवश्यक आहे त्या ठिकाणी मदत न करता जर ज्याला गरज नाही त्याला जर मदत करत असणार तर त्यासाठी मग साजेशी म्हण कोणती आहे, मानेवर गळू आणि पायाला जळू. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 56, खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होतो. बघा काय म्हटलेलं आहे, व्हायरसमुळे होणारा रोग आपल्याला शोधून काढायचा आहे. विच ऑफ द बिलो मेन्शन डिसीज इज कॉज्ड बाय अ व्हायरस. ओके, व्हायरसमुळे कोणता डिसीज होतो. ओके, बरं बघा ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए टीबी. बघा टीबी जो असतो मित्रांनो हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस नावाचे जे बॅक्टेरियाज असतात तर हे बॅक्टेरियाजमुळे होतो. ओके, कशामुळे होतो, बॅक्टेरियाजमुळे. त्यानंतर आहे स्मॉल पॉक्स. तर स्मॉल पॉक्स कशामुळे होतो मित्रांनो, व्हायरसेसमुळे होतो. ओके, कोणत्या व्हायरसमुळे होतो, कोणत्या व्हायरसमुळे होणार, वॅरिओला व्हायरसमुळे होणार. ओके, वॅरिओला नावाचा जो व्हायरस आहे त्यामुळे काय होणार, स्मॉल पॉक्स. त्यानंतर आहे मित्रांनो मलेरिया. मलेरिया कशामुळे होतो, बेसिकली मलेरियल
पॅरासाइट्स असतात. ओके, काय असतात? मलेरियल पॅरासाइट्स. ओके, तर यामध्ये टोटल 4 स्ट्रेन्स असतात. कोणत्या कोणत्या स्ट्रेन्स असतात मित्रांनो? एक असते प्लाझ्मोडियम वायवॅक्स. ओके, प्लाझ्मोडियम वायवॅक्स असते. त्यानंतर अजून कोणती असते? प्लाझ्मोडियम फॅल्सीपॅरम असते. ओके, फॅल्सीपॅरम. त्यानंतर अजून एक असते मित्रांनो प्लाझ्मोडियम ओवेल. ओके, कोणती असते? प्लाझ्मोडियम ओवेल. त्यानंतर असते मित्रांनो प्लाझ्मोडियम मलेरी. ओके, प्लाझ्मोडियम मलेरी असते. ओके, तर अशा 4 स्ट्रेन असतात मलेरियल पॅरासाइटमध्ये. ओके, तर त्यापैकी मोस्ट कॉमन जर विचार केला मित्रांनो तर कोणता असतो मोस्ट कॉमन? प्लाझ्मोडियम वायवॅक्स. मोस्ट कॉमन कोणता आहे? प्लाझ्मोडियम वायवॅक्स. आणि मोस्ट डेंजरस जर विचारलं मित्रांनो तर तो कोणता असतो? प्लाझ्मोडियम फॅल्सीफॅरम. मोस्ट डेंजरस. ओके, मोस्ट डेंजरस कोणता आहे? प्लाझ्मोडियम फॅल्सीफॅरम. ओके, आणि हा जो आहे मित्रांनो प्लाझ्मोडियम वायवॅक्स हा कोणामुळे होतो? कोणत्या मॉस्किटोमुळे होतो? फिमेल ॲनाफिलस मॉस्किटोमुळे होतो. ओके, फिमेल ॲनाफिलस मॉस्किटोमुळे कॉज होत असतो. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो कॅन्सर. तर कॅन्सर जो आहे मित्रांनो तर हा दोन्ही याच्यापासून होतो. एक तर बॅक्टेरियापासून सुद्धा होतो आणि व्हायरसेसपासून सुद्धा होतो. ओके, तर कोणते कोणते बॅक्टेरिया आणि कोणते कोणते व्हायरसेस असतात ते सुद्धा आपण वन बाय वन समजून घेऊयात. कॅन्सरचे जर आपण बॅक्टेरिया जर बघितले मित्रांनो, बॅक्टेरिया. ओके, तर कोणते कोणते बॅक्टेरियाज असतात? ॲज लाईक यामध्ये एक एच पायलोरी असतो. ओके, काय असतो? एच पायलोरी. ओके, तर एच पायलोरी बॅक्टेरियामुळे काय होणार? गॅस्ट्रायटिस होणार आणि त्यामुळे काय होऊ शकतो? गॅस्ट्रिक कॅन्सर होऊ शकतो. ओके, काय काय होणार? गॅस्ट्रिक कॅन्सर. त्यानंतर आहे मित्रांनो ई कोलाय नॅझोफॅरिंजियल कॅन्सर होऊ शकतो. ओके, काय म्हटलेलं आहे? नॅझोफॅरिंजियल कॅन्सर होऊ शकतो. कशामुळे? ई कोलायमुळे. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर आहे मित्रांनो सुडोमोनास एरिगुनोजा. ओके, सुडोमोनास एरिगुनोजा आहे. ओके, एरिगुनोजा. ओके, अशा प्रकारचा एक बॅक्टेरिया असतो मित्रांनो. यामुळे काय होणार? नॉन स्मॉल सेल लंग कॅर्सिनोमा. नॉन स्मॉल सेल लंग कार्सिनोमा होणार. ओके, क्लिअर आहे. तर बघा बॅक्टेरियल असे वेगवेगळ्या टाईपचे बॅक्टेरियाज आहेत जे काय करू शकतात? कॅन्सर कॉज करू शकतात. त्यानंतर काही व्हायरसेस आहेत मित्रांनो ते सुद्धा कॅन्सर कॉज करू शकतात. फॉर एक्झाम्पल आहे मित्रांनो HPV. HPV व्हायरस म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. ओके, तर यामुळे काय होणार? कॅन्सर ऑफ सर्व्हिक्स होणार. ओके, CA सर्व्हिक्स कशामुळे होऊ शकतो? HPV व्हायरसमुळे होऊ शकतो. ओके, मोस्ट कॉमनली आपल्याला जर CA सर्व्हिक्सचा जर कॉज विचारला तर काय आहे? मोस्ट कॉमनली कोणता कॉज दिसतो आपल्याला? HPV व्हायरस दिसतो. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो हिपॅटायटिस B आणि हिपॅटायटिस C. ओके, हिपॅटायटिस B आणि हिपॅटायटिस C मुळे काय होऊ शकतो? लिव्हर कॅन्सर होऊ शकतो. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो इप्स्टीन बार व्हायरस. ओके, इप्स्टीन बार व्हायरसमुळे काय होऊ शकतो? एकतर बर्किट्स लिम्फोमा होऊ शकतो. ओके, बर्किट्स लिम्फोमा होऊ शकते किंवा मग हॉडकिन्स लिम्फोमा सुद्धा होऊ शकते. हॉडकिन्स लिम्फोमा सुद्धा होऊ शकते. ओके, तर आता आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारण्यात आलेला होता? कोणता रोग विषाणूमुळे होते? तर बघा या ठिकाणी आपल्याला विषाणूमुळे कोणता दिसतोय? स्मॉल पॉक्स दिसतोय. आता कर्करोग का बरं नाही घेणार मित्रांनो? कॅन्सर का बरं घेणार नाही? कारण की कॅन्सरमध्ये दोन्ही पण कॉज आहेत, बॅक्टेरियल पण कॉज आहेत आणि व्हायरल पण कॉज आहेत. दॅट्स वाय आपण कॅन्सरला सिलेक्ट करत नाही या ठिकाणी. या ठिकाणी आपल्याला कन्फर्मेटरी माहिती आहे की स्मॉल पॉक्स जो आहे तो कशामुळे होतो? व्हॅरिओला व्हायरसमुळे होतो. ओके, क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 57. खालीलपैकी कोणता पर्याय विद्युत शक्तीचा प्रवाह दर्शवितो? विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन डिस्क्राईब द रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्जेस? ओके, तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए इलेक्ट्रिक कंडक्टन्स, ऑप्शन बी इलेक्ट्रिक करंट, ऑप्शन सी इलेक्ट्रिक पोटेन्शियल, ऑप्शन डी नन ऑफ दी अबो. तर बघा याचा आन्सर जो आहे मित्रांनो तो आहे इलेक्ट्रिक करंट. तर अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये जास्त आतमध्ये घुसण्यात काही अर्थ नाही मित्रांनो. सरळ सरळ याचा आन्सर बघून घेऊयात. हा क्वेश्चन कधीच रिपीट होणार नाही तुम्हाला आयुष्यभर. ओके, एकदा अशा टाईपचा एखाद्या वेळेस प्रश्न येत असतो, त्याला कधीच रिपीट होत नाही. ओके, क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 58. ओके, तर 58 मध्ये काय म्हटलेलं आहे? द लिम्फॅटिक सिस्टीम प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन. तर बघा आपल्या बॉडीमध्ये जी लिम्फॅटिक सिस्टीम आहे ती कोणता रोल प्ले करत असते? ओके, ऑप्शन ए इम्यून फंक्शन, ऑप्शन बी फॅटी ॲसिड ॲब्सॉर्प्शन, ऑप्शन सी रिमूव्हल ऑफ इंटरस्टिशियल फ्लूइड फ्रॉम द टिश्यू, ऑप्शन डी इम्यून फंक्शन, फॅटी ॲसिड ॲब्सॉर्प्शन अँड रिमूव्हल ऑफ इंटरस्टिशियल फ्लूइड. ओके, म्हणजे बेसिकली ऑल ऑफ दी अबो. याचा अर्थ काय आहे? ऑल ऑफ दी अबो आहे. ओके, क्लिअर आहे. तर आता आपण लिम्फॅटिक सिस्टीमचे फंक्शन समजून घेऊयात. ओके, तर अगेन या ठिकाणी बघूयात आपण की लिम्फॅटिक सिस्टीमचे फंक्शन किती दिसतात तुम्हाला? टोटल 3 फंक्शन्स दिसतात. ओके, कोणते कोणते आहेत? एकतर फ्लूइड बॅलन्स आहे, त्यानंतर इम्यून फंक्शन आहे, त्यानंतर फॅट ॲब्सॉर्प्शन आहे. ओके,
फ्लूइड बॅलन्समध्ये काय होतं बेसिकली द लिम्फॅटिक सिस्टीम हेल्प्स टू मेंटेन द बॅलन्स ऑफ फ्लूइड in the body tissue by collecting excess fluid that leaks out from the blood capillaries. ओके, तर ब्लड कॅपिलरीज मधून जो फ्लूइड लीक झालेला आहे लिम्फॅटिक सिस्टीम कलेक्ट करण्याचं काम करेल. धीस फ्लूइड जो कलेक्ट झालेला फ्लूइड आहे त्याला आपण काय म्हणणार, लिम्फ म्हणणार. इज ट्रान्सपोर्टेड थ्रू लिम्फॅटिक वेसल्स. ओके, लिम्फॅटिक वेसल्स आहेत त्याच्यामधून हा ट्रान्सपोर्ट होणार अँड इव्हेंच्युअली रिटर्न टू द ब्लड स्ट्रीम. अगेन तो कशामध्ये जाणार, आपल्या ब्लड स्ट्रीममध्ये जाणार. विदाउट धीस सिस्टीम, जर समजा ब्लड कॅपिलरीमधून जर का फ्लूइड लीक होत आहे आणि टिश्यूमध्ये बॉडी टिश्यूमध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये जर फ्लूइड जर जमा झाला आणि अशी जर सिस्टीम जर झाली नाही म्हणजे लिम्फॅटिक वेसल थ्रू जर ब्लड स्ट्रीममध्ये जर गेला नाही तर यामुळे काय होणार, स्वेलिंग ऑर एडिमा होणार. विदाउट दिस सिस्टीम फ्लूइड वुड बी ऑक्युमुलेट इन द टिश्यू अँड लिडिंग टू स्वेलिंग ऑर एडिमा. ओके, त्यानंतर आहे मित्रांनो इम्युन डिफेन्स सिस्टीम. ओके, तर आपली लिम्फॅटिक सिस्टीम कशाचं काम करत आहे, इम्युन डिफेन्सचा सुद्धा काम करत आहे. काय करेल, लिम्फॅटिक सिस्टीम इज अ वायटल पार्ट ऑफ द इम्युन सिस्टीम. इट प्रोड्युसेस द हाऊसेस ऑफ लिम्फोसाइट्स. ओके, बघा लिम्फोसाइट्स म्हणजे काय, आपले WBC सुद्धा प्रोड्यूस होतात त्या ठिकाणी, विच आर क्रुशियल फॉर फायटिंग ऑफ इन्फेक्शन अँड डिझिजेस. ओके, तर बघा या ठिकाणी जे लिम्फोसाइट्स असतात ते काय करतात, WBC ज्या असतात त्या फॅगोसायटिक ॲक्शन परफॉर्म करत असतात. ओके, फॅगोसायटिस म्हणजे सांगितलेलं आहे मित्रांनो काय असते, सेल एनगल्फिंग असते. ओके, तर सेल एनगल्फिंग जी प्रोसेस आहे ती मी लास्ट व्हिडिओमध्ये म्हणजे जो पार्ट 5 आहे त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेली आहे मित्रांनो, तर तुम्ही पार्ट 5 बघून त्याला कोरिलेट करू शकता. ओके, त्यानंतर आहे लिम्फ नोड्स. ओके, विच आर द पार्ट ऑफ लिम्फॅटिक सिस्टीम. बघा हे लिम्फ वेसल्स आहेत त्याला काय अटॅच असणार मित्रांनो, असे लिम्फ नोड्स अटॅच असणार. ओके, तर हे लिम्फ नोड काय करतात, बेसिकली लिम्फला फिल्टर करण्याचं काम करतात आणि पॅथोजन्स समजा जर त्या लिम्फमध्ये जर पॅथोजन्स असणार लाईक बॅक्टेरिया व्हायरसेस त्याला ट्रॅप करणार, प्रिव्हेंटिंग फ्रॉम द स्प्रेडिंग थ्रू आउट द बॉडी, म्हणजे त्याला बॉडीमध्ये स्प्रेड होऊ देणार नाही. इवन त्यांना किल्स करण्याचं सुद्धा काम करतात. ठीक आहे, त्यासोबतच हे जे लिम्फ नोड्स आहेत मित्रांनो हे काय करणार, अँटीबॉडीज प्रोड्यूस करणार, स्पेशलाइज प्रोटीन दॅट हेल्प द बॉडी फाईट ऑफ द स्पेसिफिक पॅथोजन. तर हे काय करतात, अँटीबॉडीज प्रोड्यूस करून जे बॅक्टेरियाज वगैरे आहेत त्यांना किल करण्याचं काम करतात. ओके, त्याच्यासोबतच हा काय करत असतो, फॅट ॲब्सॉर्प्शन करत असतो. कसा करेल, द लिम्फॅटिक सिस्टीम प्लेज अ रोल इन absorption of fat and fat soluble vitamin from the small intestine. These fats are transported through the lymphatic vessels in the small intestine and eventually enter into the blood stream. ओके, तर कुठून होत आहे, फॅट आणि फॅट सोल्युबल विटॅमिन्स फ्रॉम द इंटेस्टाइन मधून ॲब्सॉर्ब करण्याचा सुद्धा काम करत आहे. ओके, कोणते कोणते फंक्शन्स आहेत, 3 फंक्शन्स आहेत बघा. इम्युन फंक्शन सुद्धा पजेस करतो, फॅटी ॲसिडचा सुद्धा ॲब्सॉर्प्शन करतो आणि इंटरस्टिशियल फ्लूइड टिश्यूमध्ये इंटरस्टिशियल फूड जमा झालेला आहे त्याला जमा सुद्धा किंवा रिमूव्ह सुद्धा करून काय करणार, ब्लड स्ट्रीममध्ये घेऊन जाणार. ओके, तर हे 3चे फंक्शन हा पजेस करत असतो, म्हणून याचा आन्सर काय असेल, ऑप्शन डी असेल. इम्युन फंक्शन, फॅटी ॲसिड ॲब्सॉर्प्शन, रिमूव्हल ऑफ इंटरस्टिशियल फ्लूइड फ्रॉम द टिश्यूज. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 59. तर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे मित्रांनो, द एनलार्ज सिबॅसियस ग्लँड that are formed around the nipple during the pregnancy are called. ओके, तर बघा प्रेग्नन्सी आहे, प्रेग्नन्सीमध्ये बघा हा असा निप्पल असेल, निप्पलच्या भोवती जो ब्लॅकिश एरिया असतो मित्रांनो, असा जो ब्लॅक एरिया असतो त्याला आपण काय म्हणत असतो, एरिओला म्हणत असतो. आणि हा पूर्ण जर बघितला मित्रांनो तर हा काय आहे, ब्रेस्ट आहे. ओके, तर बेसिकली काय होतं आहे की जो अराउंड द निप्पल, ह्या निप्पलच्या अराउंड काय होतात की असे छोटे छोटे स्पॉट क्रिएट होतात. ओके, काय होतात, असे छोटे छोटे असे स्पॉट्स क्रिएट होतात. तर हे केव्हा स्पॉट्स क्रिएट होतात, जेव्हा प्रेग्नेन्सी असते. ओके, ड्युरिंग प्रेग्नेन्सी असे स्पॉट क्रिएट्स होत असतात, तर त्याला आपण काय म्हणणार, ऑप्शन ए लॅक्टिफेरस ट्युबरकल, ऑप्शन बी पेयर्स पॅचेस, ऑप्शन सी मॉन्टेगोमेरी ट्युबरकल्स, ऑप्शन डी एरिओला. तर एरिओला तर ऑलरेडी प्रेझेंट असतो मित्रांनो, तर हे होणार नाही, एरिओला तर आन्सर होणार नाही. त्यानंतर आहे लॅक्टिफेरस ट्युबरकल्स. तर हे लॅक्टिफेरस ट्युबरकल्सचं काम आहे, बेसिकली याला आपण मॅमरी डक्ट किंवा मिल्क डक्ट सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, मॅमरी डक्ट म्हणू शकतो किंवा याला आपण काय म्हणू शकतो, मिल्क डक्ट सुद्धा म्हणू शकतो. ओके, याचा काम काय आहे, मॅमरी डक्ट किंवा मिल्क डक्टचा, बेसिकली लोब्युल्समध्ये जो
मिल्क तयार झालेला आहे तर त्याला कॅरी करणार टू द निप्पलपर्यंत. ओके, म्हणजे हे लोबुल्स आहेत मित्रांनो, हे समजून घ्या लोबुल्स. तर याच्यामध्ये जो काही मिल्क तयार झालेला आहे तर याला निप्पलपर्यंत घेऊन येणारे जे डक्ट्स असतात त्याला आपण काय म्हणत असतो, लॅक्टिफेरस ट्युबरकल्स म्हणत असतो. त्यानंतर आहे मित्रांनो पेयर्स पॅचेस. तर पेयर्स पॅचेस कुठे प्रेझेंट असतात, बेसिकली हे आपल्या इंटेस्टाईनमध्ये प्रेझेंट असतात. ओके, कुठे प्रेझेंट असणार, इंटेस्टाईनमध्ये. ओके, तर त्यांचा पण सांगून घेतो मित्रांनो. हे बघा इंटेस्टाईन आहेत, तर इंटेस्टाईनमध्ये टोटल किती पार्ट्स असतात, 3 पार्ट्स असतात. कोणते कोणते, एक असतो मित्रांनो डिओडेनम. ओके, काय असतो, डिओडेनम. दुसरा जो पार्ट असतो त्याला आपण जेजुनम म्हणतो. ओके, आणि थर्ड जो पार्ट असतो त्याला आपण इलियम म्हणत असतो. ओके, काय म्हणत असतो, इलियम. तर बघा इलियमचा जो शेवटचा जो पार्ट आहे, म्हणजे समजून घ्या इथे इलियम स्टार्ट होत आहे आणि हा जवळपास शेवटचा जो पार्ट असेल, तर हा जो शेवटचा पार्ट असतो ना, हा एवढा पार्ट असतो ना, याला आपण टर्मिनल इलियम म्हणतो. ओके, काय म्हणतो, टर्मिनल इलियम. तर या टर्मिनल इलियममध्ये पेयर्स पॅचेस प्रेझेंट असतात. ओके, कोणत्या पॅचेस प्रेझेंट असतात, पेयर्स पॅचेस प्रेझेंट असतात. ओके, तर पेयर्स पॅचेसचं काम काय आहे, तर बेसिकली याच्यामध्ये बी सेल आणि टी सेल्स प्रेझेंट असतात. ओके, काय म्हटलेलं आहे, पेयर्स पॅचेसमध्ये बी अँड टी सेल्स प्रेझेंट असतात. ओके, तर या सेलचं काम काय आहे, बेसिकली आपल्या बॉडीमध्ये डिफेन्स मेकॅनिझमचं काम करतात. ओके, तर फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स मेकॅनिझमचं काम करतात. ओके, कोणत्या सेल्स, बी सेल्स आणि टी सेल्स. म्हणजेच अल्टिमेटली जे पेयर्स पॅचेस आहेत ते काय करणार, डिफेन्स मेकॅनिझमचं काम करतात. ओके, क्लिअर आहे. त्यानंतर आहे मित्रांनो क्वेश्चन ऑप्शन सी, मॉन्टेगोमरी ट्युबरकल्स. ओके, तर हे जे बारीक बारीक छोटे छोटे स्पॉट येतात ना मित्रांनो, तर यालाच आपण मॉन्टेगोमरी ट्युबरकल्स म्हणत असतो. ओके, तर एनलार्ज सेबेसियस ग्लँड्स असतात जे काय होतात अराउंड द निप्पल ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये फॉर्म होतात, त्याला आपण काय म्हणून घेणार, मॉन्टेगोमरी ट्युबरकल्स म्हणणार. ओके, क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, क्वेश्चन नंबर 60, युटोसिया लेबर्स रेफर्स टू. ओके, तर युटोसिया म्हणजे काय होतं मित्रांनो, जेव्हा जेव्हा EU टर्म यूज होतो तर याचा मिनिंग काय होतो, नॉर्मल होतो. हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला. ओके, तर बेसिकली हा काय आहे, युटोसिया आणि लेबर म्हणजेच बेसिकली हा काय असेल, नॉर्मल लेबर असेल. ओके, काय असेल, नॉर्मल लेबर. ओके, तर ऑप्शन बघूयात. ऑप्शन ए प्रोलॉंग लेबर, ऑप्शन बी ॲबनॉर्मल लेबर, ऑप्शन सी प्रेसिपिटस लेबर, ऑप्शन डी नॉर्मल लेबर. ओके, तर क्वेश्चन नंबर 60चा आन्सर काय असेल, ऑप्शन डी असेल, नॉर्मल लेबर असेल. ओके, क्लिअर आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला काय दिसतोय, प्रोलॉंग्ड लेबर दिसतोय. ओके, काय दिसतोय, एक ऑप्शन कोणता ऑप्शन दिसतोय, प्रोलॉंग्ड लेबर. तर यालाच आपण लेबर डिस्टोसिया सुद्धा म्हणू शकतो. ओके, काय म्हणू शकतो, लेबर डिस्टोसिया. ओके, याला आपण काय म्हणून घेणार, लेबर डिस्टोसिया. त्यानंतर आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एक टर्म दिसत आहे, प्रेसिपिटस लेबर. तर प्रेसिपिटस लेबर म्हणजे काय होणार मित्रांनो, जो एकदम क्विक लेबर असतो किंवा रॅपिड लेबर म्हणून घेऊयात. ओके, रॅपिड ऑर याला आपण काय म्हणू शकतो, क्विक लेबर म्हणू शकतो. ओके, रॅपिड ऑर क्विक अँड शॉर्ट लेबर. ओके, तर बेसिकली हा जो लेबर असतो ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होतात, ओके, तर विदिन 3 आवर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन. ओके, ज्यावेळेस असं लिहून घेऊयात या ठिकाणी, विदिन 3 आवर्स ऑफ स्टार्टिंग कॉन्ट्रॅक्शन्स. ओके, तर कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट झाल्यापासून 3 तासाच्या आतमध्ये जर लेबर कंप्लीट होत असेल तर त्याला आपण काय, कोणता लेबर म्हणून घेणार, प्रेसिपिटस लेबर म्हणून घेणार. ओके, तर ज्या वेळी EU टर्म यूज होते मित्रांनो तर त्याचा अर्थ काय होतो, नॉर्मल होतो. जसा युथर्मिया. ओके, युथर्मिया म्हणजे काय होणार, बॉडीचा नॉर्मल टेम्परेचर. युप्निया. ओके, तर युप्नियाचा मिनिंग काय होणार, नॉर्मल ब्रीदिंग पॅटर्न. ओके, नॉर्मल रेस्पिरेशन पॅटर्न. ओके, त्यानंतर अजून एक असतो मित्रांनो यू स्ट्रेस. ओके, तर जो बॉडीसाठी गुड स्ट्रेस असतो त्याला आपण कोणता स्ट्रेस म्हणणार, यू स्ट्रेस म्हणणार. ओके, क्लिअर आहे. तर बघा मित्रांनो हा होता आपला पार्ट 6. ओके, PYQ सिरीजचा कोणता पार्ट होता, पार्ट 6 होता. या पार्ट 6 मध्ये अगेन आपण 10 क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. तर असे 6 पार्ट मिळून एकूण 60 क्वेश्चन्स डिस्कस झालेले आहेत मित्रांनो. तर बघा मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा. तसेच मित्रांनो नर्सेस गायडन्स पॉईंट यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. मित्रांनो चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका. तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्ट सोबत. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.